आणि इकडे मस्तपैकी खरगोट्याला डराम बांधताना, कारण की त्याला अजून पोहता येत नाही एवढं. ट्रेनिंग चालू आहे, समू शेट त्याला ट्रेन करते आणि फायनली तिने आता ड्रम बांधलेला आहे. आणि बघू शकता फायनली गेलेला आहे पाण्यामध्ये तो आणि फेकली उडी बघू शकता. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे गंगावती आंघोळीसाठी. आपल्या गावाच्या शेजारी गोदावरी नदी आहे, तुम्ही बघितलीच आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये. तिथंच आज आपण धन्या व्हायला घेऊन चाललो आहे आंघोळीसाठी, कारण की तो आज आपल्या गावाला आलेला आहे आणि त्याला पोहायचं थोडंसं शिकायचं आहे. त्याला पोहता येतं पण एवढं फुल नाही येत, त्याच्यासाठी आता त्याला घेऊन चाललेलो आहे मस्त गोदावरी नदीवर. मस्त पाणी आहे, जागी जागी खड्डे आहे, आंघोळीसाठी खोल आहे, काही ठिकाणी उत्तळ आहे. तर त्याला थोडं थोडं येतं, तर आज त्याला घेऊन चाललो आहे आंघोळीसाठी. तर त्याला जाऊया मस्तपैकी आणि करूया आंघोळ बिंघोळ. आणि आपलीवाली गँग पण तिकडेच आहे, गाईवाली गँग. सकाळीच ते गाई वगैरे घेऊन गेलेले तिकडे. आता पाठी मागून आपण चाललेलो आहे. बघू शकतो टावेल बिवेल आणलाय मस्त अंग बिंग पुसायला. तर जाऊया तिथं, बघूया आपल्या गँगला भेटूया, त्यांना घेऊन जाऊया मस्तपैकी आंघोळीसाठी. तर चला लेट्स गो. तर फायनली आता आपण गंगावरती पोचलेलो आहे मित्रांनो. बघू शकता आपली गँग पण आपल्याला भेटलेली. दाद्या म्हणजे सॅनिटायझर, त्यांनाच इथलं जवळपास खड्डे खुड्ड्यांचं आंघोळीचं सगळं काही माहिती आहे, कारण की ते घरी असल्यावरती दररोज गाईंकडे येतात गाई चारण्यासाठी. आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती कुठं खोलखड्डा आहे कुठं उचळे. त्याच्याचबरोबर जाणार आहे आपण आंघोळीसाठी. तर एक डॉनसुद्धा आलेला आहे आपलं, बघू शकता समोडॉनसुद्धा निघालेला आहे मस्तपैकी उन्हातून. त्यांचे ते एका गुफामध्ये बसलेले होते मस्त सावलीला, जागा खरे त्यांनी खतरनाक म्हणजे. बघू शकता दाद्या वहिनी आल्याला लगेच कपडे बी काढायला सुरुवात केलेली. खात्री समू शेट पण बघू शकता तुम्ही, आता समू शेट पण उडी मारणार दाद्या. चला आता दाद्या व्हायला चिरू कुठं जागा आहे, कुठं आंघोळ करायची, कशी दाद्या कुठं जागा आहे, कशी काय इकडे जागा आहे आंघोळीला मजा आहे का मस्त दाद्या म्हणतो मकार मजा आहे. चला आता इकडे बघू शकता आपल्या सॅनिटायझर डॉनने सुद्धा कपडे काढलेले, हळूच त्याने दात निसकवलेले बघू शकता. इकडे आता समू पांड्याची पण तयारी चालली आहे कपडे काढायला. समू पांडे आवरा ना टपकन. इकडे धनुषेट, त्याला थोडंसं ऊन लागलेलं आहे बघू शकता. टोपी आहे, टोपीच्या ट्रॅव्हल घेतलेलं आहे बघू शकता. आता ऊन बिलही चमकत आहे. तर चला आता काढूया कपडे बिपडे आणि जाऊया मस्त आंघोळीसाठी कडकमध्ये. बघू शकता सॅनिटायझर तर त्यांनी आता मगाशी कसं आंघोळी केलेलं आहे बघू शकता. अंडरपॅन्ट वल्लीचे दाद्या बाई फायनली गेलाय पाण्यामध्ये बघू शकता. यांगला आंघोळीचं लय येडे, आंघोळ म्हटले काय यांच्या अंगातच येतं बघू शकता. एक खात्री त्याच्या पाठीमध्ये सॅनिटायझर बघू शकता. खतरनाक पोहते ते बघू शकता. आणि इकडे बघू शकता ज्याला पोहता येत नाही त्यांनी डरम आणलेला आहे. दाद्या बाईने डरम आणलेला आहे. जास्त पैकी तो डरम पोटाला बांधील आणि पोटाला बांधला, पोटाला नाही खरगुटाला बांधील आणि उतरल पाणी. कर दाद्या डरम बांधून पोहतो तू कस काय जमत का पोहायला, मजा येते का? कुठं त्या तडील जातो डायरेक्ट तू मग इडची इडच ती एक आलं त्याला येतं पोहता, ती उतरणार आहे की नाही पाण्यात. बघू शकता इकडे समू पांडेने सुद्धा कपडे काढलेले बघू शकता खात्रीमध्ये. गँगला आंघोळीचं म्हटल्यावर सांगायची गरज येत नाही, म्हणायची गरज येत नाही बघू शकता. आणि त्या साईडला आपल्या गाई बी पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी चरते नदीच्या कडेला. आणि इकडे मस्तपैकी खरगोट्याला डराम बांधताना, कारण की त्याला अजून पोहता येत नाही एवढं. ट्रेनिंग चालू आहे, समू शेट त्याला ट्रेन करते आणि ट्रेन झाल्यानंतर तो डायरेक्ट त्या थडीला पण जाऊ शकतो बघू शकता. त्याच्या अगोदर तयारी तुम्ही बघू शकताय. आणि फायनली तिने आता ड्रम बांधलेला आहे, बघू शकता फायनली गेलेला आहे पाण्यामध्ये तो आणि फेकली उडी बघू शकता. खतरनाक बघ पोहतोय तो. लाईनीशीर गेलेली गँग बघू शकता खतरनाक मध्ये बघू शकता. आता नेमके आपला सूर्य त्या साईडला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा हे येऊ शकतोय, पण काय अडचण नाही बघू शकता. बघू शकता जर डराम आलो वाहनच किती गत्री होत आहे. मग आता धन्या व्हायची माझी बारी आहे. धन्या भाई आम्ही दोघे उतरणार आहे. तेव्हा काय आयडिया जाणार आहे पाण्यामध्ये का बरं, चाल ना सांग आंघोळीला का बरं. बघू शकता. तर चला आता आम्ही बी कपडे काढतो मस्तपैकी आणि हळूहळू जाऊया मस्त आंघोळीसाठी बघू शकता. इकडे छोटा डॉन आलाय पण त्याला पोहता येत नाही आणि हळूच लाजतोय. तर बघू शकता आता कृष्णाबाई चाललेला आहे. बघू शकता आता कपडे इथे काढले मस्त
गाड्या बिड्या वगैरे सर्व काढून ठेवूया. जाऊया आंघोळीला. गॅंग सगळं आंघोळीला जायची माझी सुरू आहे. खात्री. बघू शकता आता कृष्णाबाई चाललेला आहे तो पाण्यात. एंट्री घेतोय फायनली मस्तपैकी. आणि गार पाणी वाका. खूपच असं ते गार पाणी. नाही गार पाणी थंडगार पाणी एकदम. जाऊया आला. लय गार पाणी रे भाई. बघू शकता आता पाण्यामध्ये उतरलेलं आहे आणि माझी इथे आंघोळीसाठी बघू शकता खोल पाणी आहे. आणि इकडे आपली गँग पण बघू शकता खतरनाक मध्ये मस्त मजा करताय या गार पाण्यामध्ये. आणि एकदम खोल आणि थंडगार पाणी आहे. तर चला आता गँग संग थोडी आंघोळ बिंघोळ करूया. बघूया पुढे अजून काय होतं काय नाही, कोण कशी आंघोळ करतं कोण कशी नाही. बघूया आता व्हिडिओ शूट करतं नक्की बघा. खतरनाक बघू शकता आमची गँग कशी पोहती बघू शकता. इकडे दाद्या भाई बघू शकता डरम बिरम मस्त बांधलेला आहे कमराला आणि चालू आहे त्याची आंघोळ. आणि या साईडला तुम्ही माणसं पण बघू शकता गाई बी धुण्यासाठी घेऊन येत आहे ते. इकडे 2 शेड्या दोघांना बी पोहता येत नाही त्याच्यामुळे त्यांची थोडीशी बगडी होती आहे. बघू शकता हा एक नवीन डॉन आहे दाद्या भाई खतरनाक म्हणजे डरम लावून पोहतोय कात्री. या साईडला या तिघांचा काय झमेला चालू आहे काय माहिती. बघू शकता त्यांना मोकार पोहता येतं. इकडे सॅनिटायझरनी बी गार पाण्यामुळे दात निसकले मोकार मोठे. बघू शकता खतरनाक म्हणजे माझ्या येते गँग संग आंघोळीला. दाद्या बाई कोण ट्रेनिंग घेऊ शकताय तुम्ही. कमराला कसा डरम बिरम बांधायचा कसं पोहायचं बघू शकता. गँग घरी असल्यावरती नुसते आंघोळीला येते. गाई बी चारायचं नाटकं सांगून नुसते आंघोळीला येते बघू शकता. मोकार खोलविल पाणी मस्त. तर चला आता मस्त गँग संग थोडी आंघोळी करूया. दाद्याला आता समय भाईने खांद्यावर घेतलंय आणि चालले ते आता खोल पाण्यात. बघू शकता लेग मध्ये नका जाऊ का. ते शेडला पोहता येत नाही तिकडं दाद्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि हा एक गडी इकडेच कमरा एवढ्या पाण्यात उड्या हाणतोय कारण की तो आज नवीन आहे त्याला पोहता येत नाहीये. आणि या साईडला गँग गाई धुवायला पण आलेले आहे बघू शकता. त्यांची बी बघले गाय पाण्यात येत नाही आणि ते कातू वळते गायला बघू शकता. खतरनाक मध्ये. आणि इकडे गँगची थोडीशी बगडी होत नाही कारण की गँगचा दम झालेला आहे बघू शकता. पोहता येत नाही त्याच्यामुळं दाद्या भाईने 4था गिअर लावून काढायला आलेला आहे बघू शकता खात्री मध्ये. हो कोणी सॅनिटायझर नाही. हो सॅनिटायझर थोडासा पाण्यात दाबला तर बघू शकता मोका धापा टाकतोय मोठमोठाले. माझ्या इथे आंघोळीसाठी बघू शकता. तर चला आता आज गँग संग थोडीशी आंघोळ करूया. आणि त्या साईडला धन्याबाई बसलेला आहे त्याला यायचं होतं आंघोळीला पण त्याला पोहता येत नाही. आणि तो म्हणे आजारी होऊ शकतो त्याच्यामुळे तो उतरलाच नाही. त्याला आम्ही खूप रावण्या केले पण तो काही उतरलाच नाही आंघोळीसाठी. आता थोडी आंघोळ करूया आणि मस्तपैकी जाऊया काढायला. तर बघू शकता आता कृष्णाबाईची आंघोळ झालेली आहे. तो आता बाहेर येत आहे. तर मग कसं वाटलं आंघोळ करून. तर मित्रांनो खूप मजा आली गँग संग आंघोळीसाठी. बघू शकता मोकार गँग आहे आपली मस्तपैकी सुट्टी दिवशी सगळी या गंगावरती आंघोळीला यायला आलेली असते. आता सध्या तिकडे पाणी कमी आहे नाही तर खड्ड्यांमध्ये मोकार गँग उड्या बिड्या खायचं. उड्यांचा व्हिडिओ पण बघितला असेल तिकडे मजा येते. तर इकडं मोठी नदी असल्यामुळे इथं उड्या बिड्या खायला जागा नाही खाली जावं लागतं बघू शकता. तरी पण एकदम मजा आली कारण की गार पाणी होतं. त्यात काही नवीन होते त्यांना डरम बिरम बांधून पोहायचं शिकवलं. आता एक गँग आपली वरती येते कारण की आता टाईम झालेला आहे घरी जायचा. बघू शकता वरती आलाय सर्व बांधे ते 3 डॉन तिकडे आंघोळ करताय. चला आता आम्ही थंडी वाजते कपडे इकडे घालून होतो टपक्यात दिसे. बघूया अजून पुढे काय होतं. बघू शकता गँगच्या आंघोळी झालेल्या आता मस्त कोण चड्ड्या बिड्ड्या पिळतंय. कोणाची काय गणगण गाई कुठे गेल्या का पळाल्या काही त्यांचे काहींची काही गणगण बघू शकता. इकडे समपांड्याची थोडी गणगण आहे त्याची एक गाय दिसत नाही त्याच्यामुळे त्याची थोडीशी गणगण झालेली आहे बघू शकता. तिकडे दाद्या भाई चड्डी बिड्डी पिळत आहे. आणि इकडे आता तुम्ही आपल्या गोदावरी नदीचा थोडासा व्ह्यू पण बघू शकता. मस्तपैकी सगळी गँग सुट्टे दिवशी गाई बी चारायला घेऊन येतात खाली गंगावरती बघू शकता. मस्तपैकी इकडे चरायला बी भरपूर त्याच्यामुळे काही विषय नाही. सगळी गँग सोबतच असते चरण्यासाठी बघू शकता. एकदम मस्त बेट आहे ही. तुम्ही मोठी नदी बघू शकता आणि याच्या साईडला मध्ये बेट बघू शकता. आणि बेटाच्या साईडला एक छोटी नदी आहे त्या साईडला बी माझ्या इथे आंघोळीला आणि ह्या साईडला बी माझ्या इथे आंघोळीला. आपले 3 शूटर अजून मध्येच बघू शकता.
दाद्याबाई सॅनिटायझर आणि झुंगऱ्याबाई तिघं बी आंघोळ घालताय. आपली बी आंघोळ आता झालेली आहे. धान्याबाईला उतरवत होतं पण धान्याबाई उतरला नाही. तो म्हणे पोहता येत नाही. तिने इडा येऊन बगडी केली आहे. फायनली मित्रांनो आंघोळ बिंगोळ एकदम कडक झालेली आहे आमचीवाली एवढ्यांची बी. बघू शकता तरी अजून काही गँग कपडेच घालते. बघू शकता. आणि काही अजून पाण्यामध्ये जे हळूहळू वर येत आहे. बघू शकता एक जण आलेला आहे. त्याला पोहता येत नाही पण तुला एक चड्डी सही उतरेल होता. बघू शकता. खत्रीमध्ये तिची थोडीशी बगडी होईल. आणि आमचा आता मेन शूटर आलेला आहे. बघू शकता. डायरेक्ट डरम बिरम बांधून बिल गेला होता आंघोळीमध्ये. बघू शकता याला पोहता येत नाही. डरम बांधून मस्त पोयची प्रॅक्टिस करतो. बघू शकता. दाद्याबाई ये रे जरा इकडं. मग जमलं दाद्याबाई तुला पोहता शिकायला. बघू शकता एकदा डरम दाखव वर गँगला तवाला. तर मित्रांनो बघू शकता 5 लिटरचा ड्रम आहे. म्हणजे पाण्यात बुडणार नाही आणि सोपी पद्धती पोहायचं शिकण्यासाठी. बघू शकता. खतरनाक एवढ्यांची आंघोळ झालेला आहे. तर मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि जाऊया घरी. मस्त की आता ऊन खूप झालेलं आहे. तर त्या अगोदर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.